मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी आत्ताच त्यांच्या नागापूर गावामध्ये मतदान केलेलं आहे आणि मतदान केल्यानंतर ते दौऱ्यावर गेलेले आहेत। ते दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या गावातली जबाबदारी जे त्यांचे ग्रामस्थ पार पाडतायत, देवदत्त निकम यांचे सहकारी पार पाडतायत, त्यांचं मत काय आहे, त्यांच्या गावातील उमेदवार आहे जे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, 23 तारखेला ते निवडून येणार आहेत का, ते आमदार होतील का, त्यांच्या ग्रामस्थांना काय वाटतंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। देवदत्त निकम यांचं गाव आहे नागापूर, त्या नागापूर गावामध्ये त्यांनी आता मतदान केलंय। काय वाटतं तुम्हाला, तुमचे जे उमेदवार आहेत गावचे उमेदवार, त्यांचा विजय होईल का, काय वाटतं? 100% आम्हाला खात्री आहे आमच्या गावाला आता आमदार मिळणार आहे आणि आमच्या गावचे उमेदवार स्वतः देवदत्त जयवंतराव निकम प्रचंड मताधिक्याने 100% विजय होतील याची खात्री आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या ग्रामस्थांना निश्चितपणे खात्री का वाटते तुम्हाला? तुम्ही बाहेर तालुक्यात फिरले या संपूर्ण परिसरामध्ये, प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही 100% सक्रिय आहोत। आमचे सगळे गावातले लोक, प्रमुख लोक असतील, आमच्या गावातले महिला असतील, हे सगळे लोक या प्रचाराच्या निमित्ताने सगळ्या तालुकाभर फिरलेले आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मिळणारा जो प्रतिसाद पाहून आम्हाला 100% विजयाची खात्री त्या ठिकाणी आहे। शेवटची रात्र महत्वाची होती, कसं नियोजन होतं कालच्या दिवसाचं आणि रात्रीचं आणि आता सकाळपर्यंत? समोरच्या उमेदवाराकडून त्या ठिकाणी भरपूर असा पैशाचा थोडक्यात पाऊस म्हणलं तरी त्या ठिकाणी वाव ठरणार नाही। थोडक्यात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी त्या ठिकाणी निवडणूक आहे। आम्हाला आमच्या जनतेवर त्या ठिकाणी विश्वास आहे। 100% आमच्या गावचे उमेदवार आदरणीय देवदत्तजी निकम साहेब बहुसंख्य मतांनी त्या ठिकाणी निवडून येतील। नियोजन कसं केलं ग्रामस्थांनी? आता आमचं गाव तसं महिनाभर झाले बाहेर पडले, टोटल मग सगळे प्रत्येक घरातला एक कुटुंबातला एक प्रतिनिधी सर्व वाड्या वस्त्यावर जाऊन सर्वांना जाऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रचार त्या ठिकाणी सर्वांनी केलेला आहे। गावचा उमेदवार असल्यावर जबाबदारी असते, ग्रामस्थांनी ती कशी पार पाडली प्रचाराच्या दृष्टीनं किंवा उमेदवार निवडून यावा यासाठी? घर टू घर गेलो तालुक्यात आम्ही। शक्य झालं का? पण हा झालं ना, 1 महिना फिरतो ना आम्ही। लोकांनी प्रतिसाद दिलाय? हो। प्रचारातले काय मुद्दे आहेत, तुम्ही काय लोकांना सांगत होते? प्रचारातले काय मुद्दे होते, तुम्ही लोकांना काय सांगत? एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र आहेत की त्यांना प्रत्येक जनतेची नाळ माहिती आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात त्या ठिकाणी निकम साहेब कायम जातात। लोकही त्यांना त्या ठिकाणी मतदानाच्या रूपाने निकम साहेबांना 100% आशीर्वाद देतील आणि निकम साहेब चांगल्या मताने निवडून येतील। काय सांगितलं लोकांना, कसं पटवून सांगितलं तुमच्या उमेदवाराबाबत? लोकांना आम्ही 100% याची खात्री दिली की सहजगत्या उपलब्ध होणारा नेता, तुमचा फोन केल्यावर तुमचा फोन उचलणारा नेता, बिबट्याच्या संदर्भात मध्ये असेल आवाज उठवणारा नेता, कांद्याच्या प्रश्नासंबंधी आवाज उठवणारा नेता आणि दुधाच्या संदर्भामध्ये, भाववाढीच्या संदर्भामध्ये आवाज उठवणारा नेता, म्हणजे शेतकऱ्यांशी निगडीत जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं सखोल ज्ञान असणारा एक शेतकरी पुत्र म्हणून या तालुक्यातली जनता 100% निकम साहेबांना स्वीकारणार आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय त्या ठिकाणी होणार। पण हे समजून सांगितलं कसं तुम्ही? हे 100% लोकांना, प्रत्येकाला माहिती आहे की निकम साहेब प्रत्येकाच्या कुटुंबाशी पर्सनल त्यांचा टच आहे आणि त्यांची स्वतःची शेती, त्यांचा शेतीविषयी असलेलं ज्ञान, त्यांची शेतीविषयी असलेली जाण, या सगळ्या गोष्टीचे लोक जवळचे साक्षीदार आहेत। त्याच्यामुळे आपल्याला जे प्रश्न पडतात ते समोरच्या नेत्याला माहिती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। ते प्रश्न सोडवण्याच्या अगोदर त्या प्रश्नाची जाण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। एसी मध्ये बसून शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी कळत नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न काय नाही करता बांधावरच त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून हा बांधावरचा नाही तर हाडाचा शेतकरी या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि 100% लोक त्यांचा विजय त्या ठिकाणी करतील। नागापूरकर किती टक्के मतदान देतील देवदत्त निकमांना? नागापूर गाव खरं तर आमची तर 100% इच्छा आहे की 100% मतदान त्या ठिकाणी व्हावं, परंतु असं कधी होत नाही। परंतु 80%च्या पुढे 80 ते 85% मतदान हे आमच्या उमेदवाराला नागापूरकर ग्रामस्थ 100% देतील। हे होते नागापूर गावचे ग्रामस्थ, त्यांची भावना आहे की त्यांच्या गावातून मोठं मताधिक्य ते त्यांच्या उमेदवाराला देतील आणि त्यांचा उमेदवारही या निवडणुकीमध्ये विजय होईल असं बोलून दाखवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास बोरसा, संदीप कळे, नागापूर, आंबेगाव। फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। वास्तव मराठी।